रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. डोंगरा एवढं पाप झालंय आणि दोऱ्या एवढं पुण्य राहिलंय. पारगावच्या जागृत विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणूक. हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील ग्रामदैवत विठ्ठल बिरदेवाची यात्रा यंदाही पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गावचे मानकरी शहाजी तात्या पाटील आणि रामचंद्र अण्णा स्थित यांच्या हस्ते बगाडाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीला विडा देऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली. सलग 3 दिवस चालणाऱ्या यात्रेत पहिल्या दिवशी लाकडी बगाडावर उंच शेड उभारण्यात आले. या बगाडाला भव्य मिरवणुकीतून पुढे नेण्यासाठी 5 बैलजोड्या जोडण्यात आल्या. 12 बलुतेदारांना बगाडाच्या पालखीचा मान देण्यात आला. गुलाल व भंडाऱ्यांनी मुक्त उधळण करत वातावरण भक्तिमय झाले होते. पहिल्या दिवशी मराठा समाजाच्या वतीने वाजत गाजत मिरवणूक काढून देवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे जंगी मैदान रंगले. तिसऱ्या दिवशी धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने देवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. याच दिवशी सिद्धार्थ ढोणे महाराज यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला. आपल्या भाकणुकीत त्यांनी पाऊस आणि पाणी, गुरढोरं आणि लेकरांचा सांभाळ चांगला होईल असे सांगत आगामी राजकारणात भगवा फडकणार असल्याचे भाकीत व्यक्त केले. मात्र डोंगरा एवढं पाप वाढत चाललंय आणि दोऱ्या एवढं पुण्य उरलं अशी चिंताजनक टिप्पणीही त्यांनी केली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी बिरोबादेव पालखीतून विठ्ठल देवाच्या भेटीला येतो. त्यावेळीही विठ्ठलदेव आणि देवी भागाबाई यांच्या विवाह सोहळ्याचा पारंपरिक विधी दोन्ही मंदिरात पार पडला. या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. यात्रेदरम्यान पोपट बापू इरकर यांच्या तलवारीने पोटावर घाव घालण्याचा हेडामही पार पडला. रात्रभर चाललेल्या पालखी सोहळ्यात आष्टा येथील बिरोबाची पालखी भेटीला आल्यानंतर देवमाळीत भंडारा फोडण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने नवसाची बकरी अर्पण करून भाविकांना भोजन देण्यात आले. विविध करमणुकीच्या कार्यक्रमाने या यात्रेची सांगता उत्साहात करण्यात आली. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे.